नमस्कार. स्वामी समर्थ तपोनिधी या चॅनलवर स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? असो. आज खूप भन्नाट आणि अगदी सोपा उपाय सांगणार आहे. यामध्ये जर कोणी आपले ऐकत नसेल तर तेही ऐकायला चालू करतील. मग ते कोणीही असू द्या, जसे की आपल्या घरातील व्यक्ती असतील किंवा बाहेरचे असू द्या. त्याचबरोबर आपणास योग्य तो मानसन्मान मिळत नसेल तर त्यासाठी सुद्धा हा उपाय जो आहे तो खूप उपयोगी आहे. चला पाहूया काय आहे उपाय. यासाठी आपल्याला सर्वप्रथम कोणत्याही रविवारी हा उपाय करायचा आहे. जर आपण रविवारी दिवसभरात हा उपाय केला तर त्याचे परिणाम आपल्याला त्वरित दिसायला सुरुवात होत असते. हा उपाय करण्यापूर्वी हात पाय स्वच्छ धुवून स्वच्छ कपडे परिधान करून किंवा जर सकाळी आपण हा उपाय करणार असाल तर अतिउत्तम, कारण सकाळी आपण आंघोळ केल्यानंतर देवपूजा करून झाली की आपल्या देवघरासमोर बसून सर्वप्रथम तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांचे म्हणजे गुरुचे स्मरण करून किंवा तुमच्या आराध्य दैवताचा जो मंत्र आहे त्याचा 108 वेळा जप करायचा आहे. आता हा जप पूर्ण झाल्यानंतर आपण हा उपाय कोणत्या कारणासाठी किंवा कोणत्या गोष्टीसाठी करणार आहे ती गोष्ट बोलून दाखवायची आहे आणि उपायात यश मिळू दे अशी प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर हे संकट आमच्या जीवनातून दूर करा, मी जो उपाय करणार आहे तो सिद्ध करा, अशा प्रकारे मनोभावाने प्रार्थना करायची आहे. यानंतर आपण आपल्या कुलदेवतेचे स्मरण करायचे आहे. यासाठी की उपायासाठी आपल्याला या ठिकाणी 3 मुख्य वनस्पती लागणार आहेत. आता तुम्ही म्हणाल वनस्पती कशा, तर अगदी थोडक्यात सांगते वनस्पती कोणत्या कोणत्या आहेत ते. ह्यामध्ये पहिली वनस्पती जी आहे ती आहे रुई. याला आपण मदार किंवा मंदार असेही बोलतो. यामध्ये आपल्याला पांढऱ्या रुईची गरज आहे. या ठिकाणी पहा, रुई ह्या 2 प्रकारच्या असतात. त्यांची ओळख ही त्यांच्या फुलावरून त्याचबरोबर त्यांच्या खोडावरून पण करता येते. जर आपण पाहिलं असेल की पांढऱ्या रुईची फुले आणि खोड हे पांढरे असते, तर दुसरी म्हणजे गुलाबी रंगाची असणारी रुई ती आपल्याला या ठिकाणी वापरायची नाही आहे, तर पांढरी वापरायची. तिचे फूल, ही रुई तुम्ही कसं ओळखणार, तर तिचे फूल व खोड हे थोडेसे गुलाबी रंगाचे असते. यावरून आपण सहज ओळखू शकता की ही कोणती रुई आहे, कोणत्या प्रकारची रुई आहे. तर आपल्याला या ठिकाणी पांढऱ्या रुईची गरज आहे. या पांढऱ्या रुईची आपणास कोवळी पाने लागणार आहेत. त्यानंतर दुसरी वनस्पती म्हणजे कणेर. तर आपल्याला या ठिकाणी लाल रंगाची कणेर हवी आहे. याची पण आपणास कोवळी पानेच घ्यायची आहेत. जर लाल कणेर नाही भेटली तर दुसरी कोणतीही कणेर चालेल, पण लाल असेल तर अतिउत्तम. तिसरी वनस्पती म्हणजे धोत्रा. याची पण आपल्याला कोवळी पाने घ्यायची आहेत. या ठिकाणी आपल्याला पानांची गरज आहे. आता ही तिन्ही झाडांची पाने सुकवून त्याची पावडर करायची आहे. आता ही पावडर तुमचे जे कोणी व्यक्ती ऐकत नाही त्यांच्यासोबत बोलताना त्या व्यक्तीच्या पायाजवळ ही पावडर आपणास टाकायची आहे. त्याने ती व्यक्ती तुम्ही जे बोलाल ते ऐकेल किंवा तुमच्या बोलण्याला संमती दर्शवतील असे सांगितले जाते. आणि महत्त्वाची माहिती म्हणजे आपण हा उपाय एका वेळी एकाच व्यक्तीसाठी करू शकतो. लक्षात घ्या, आपण जी कोवळी पानांची पावडर वगैरे बनवलेली आहे तर ती आपण जास्ती लोकांसाठी वापरू शकत नाही. ज्या कोणा एका माणसासाठी आपण हे उपाय केलेला आहे त्याच्यासाठीच वापरायचे आहे. तर एवढी गोष्ट लक्षात असू द्या. माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.